तुम्ही देखील तुमचे स्वतःचे YouTubeचे व्हिडिओ स्वतः पाहत आहात का? किंवा तुमच्या चॅनलवरून तुम्ही तुमचे स्वतःचे व्हिडिओ पाहत असाल किंवा तुमच्या ईमेल ID वरून तुम्ही तुमचे स्वतःचे व्हिडिओ जर पाहत असाल किंवा अन्य कोणत्याही लिंकवरून तुम्ही जर स्वतःचे व्हिडिओ स्वतः जर बघत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. स्वतःचे व्हिडिओ जे आहे ते स्वतः पाहायला पाहिजे की नाही पाहिजे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये इन डिटेल मी सांगणार आहे. तर तुम्ही देखील याच कॅटेगरीमध्ये येत असाल म्हणजे स्वतःचे व्हिडिओ जे आहे ते स्वतःच पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याच्यासोबतच अजूनही खूप महत्त्वाच्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्हाला आतापर्यंत कोणीही सांगितल्या नसतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वागत करते मी अलका तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनेलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर हे मराठीचे असं पहिलं चॅनेल आहे ज्याच्यावर तुम्हाला ते यूट्यूबचे नवीन अपडेट्स असतील किंवा व्ह्यूज असतील किंवा पॉलिसी असेल यूट्यूबची, या सर्व अपडेट्सची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर या चॅनेलवर नक्कीच मिळणार आहे. सो तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज जर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तर जेव्हा मी नवीन व्हिडिओ पोस्ट करेल त्यावेळेला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका. तर चला तर आपण व्हिडिओ सुरू करूयात. आपल्या प्रत्येकाचा एकच मोटिव्ह असतो, एकच ध्येय असतं. ज्यावेळेला आपण नवीन यूट्यूब चॅनेल ओपन करतो त्यावेळेला आपलं जे यूट्यूब चॅनेल आहे हे आपण लवकरात लवकर कसं मॉनिटाईज होईल याच्याकडे आपला जास्त कल राहतो. तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आपण ज्या वेळेला यूट्यूब सुरू करतो त्यावेळेला आपलं एकच ध्येय असते की माझे जे यूट्यूब चॅनेल आहे ते लवकर मॉनिटाईज झालं पाहिजे आणि मला जे यूट्यूबचं पेमेंट आहे, यूट्यूबचा रेव्हेन्यू आहे तो लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे. पण याच्यासाठी यूट्यूबचा काही क्रायटेरिया आहे तर तो आज सगळ्यांना माहीतच आहे की 4000 वॉच टाइम जे आहेत ते आपल्याला पूर्ण करावे लागतात. तसेच ते 4000 वॉच टाइम आहे ते लास्ट 365 डेज मध्ये आपल्याला ते कम्प्लीट करावे लागतात. त्याच्यानंतर 1000 सबस्क्रायबर आपले असावे लागतात किंवा मग आपले जर शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड जर करत असेल तर 10 मिलियनचे व्ह्यूज आहेत हे आपल्याला लास्ट 90 डेज मध्ये पूर्ण करावे लागत असतात. मग आपण काय करतो की मला आपला वॉच टाइम आहे तो कम्प्लीट करायचा आहे आणि आपले व्ह्यूज आहे ते वाढवायचे आहे. तर याच्यासाठी आपण यूट्यूबचे बरेच युट्यूबर्सचे जे व्हिडिओ आहेत मग त्याच्यामध्ये तुम्ही 5 दिवसामध्ये वॉच टाइम जो आहे तो कम्प्लीट करा, म्हणजे स्वतःचे व्हिडिओ स्वतः बघा आणि वॉच टाइम जो आहे तो पूर्ण करा. सबस्क्रायबर 7 दिवसामध्ये ते वाढवा. असे बरेच व्हिडिओ आपल्याला आज यूट्यूबवर पाहायला भेटतात. तर असे काही व्हिडिओ आपण बघतो आणि मग आपण स्वतःचे जे व्हिडिओ आहे ते स्वतःच पाहायला सुरुवात करतो. तर सावध व्हा कृपया, असं काहीही करू नका. तर इतर युट्यूबर्स जे आहेत तर त्यांचे व्हिडिओ बघून म्हणजे आम्हीही याच मार्गाने आमचे वॉच टाइम जे आहे ते कम्प्लीट केलेले आहेत, चॅनेल मॉनिटाईज केलेलं आहे. तर असं काहीही होत नसतं. आपलं जे आहे ते लिगल मार्गाने आपण काय आहे ते करणं खूप गरजेचं आहे. आपण ज्यावेळेला युट्यूब चॅनेल सुरू करतो त्यावेळेला आपल्याला त्याची काहीच माहिती नसते. त्याच्यासाठी आपल्याला त्याचं एज्युकेशन जे आहे त्याचं शिक्षण जे आहे ते पूर्ण घेतल्यानंतरच आपण जे काय करायचं आहे ते तुम्ही करत जा. तुम्ही कुठलेही व्हिडिओ बघून चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका आणि स्वतःचं जे यूट्यूब चॅनेल आहे ते आपण जे आहे ते प्रॉब्लेम मध्ये आणू नका. तर तुम्ही योग्य मार्गाने जाऊन तुमचं चॅनेल जे आहे ते ग्रो करण्याचा प्रयत्न करा, मॉनिटाईज करण्याचा प्रयत्न नक्की. आपण जेव्हा स्वतःचे व्हिडिओ स्वतः जर बघत आहोत तर हा पूर्णपणे इनलिगल म्हणजे चुकीचा मार्ग आहे. का तर यूट्यूबचा असा एक स्वतःचा अल्गोरिदम आहे, तिथे
जिथे सर्व काही आपला जो युट्यूबचा आपण ज्यावेळेला चॅनेल क्रिएट करतो त्यावेळेला जो डेटा असतो तो पूर्णपणे त्याच्याकडे असतो. त्यामुळे आपण जे काही करत असतो ते सर्व अल्गोरिदमच्या लक्षात नजरेखाली येत म्हणजेच युट्यूबचाही स्वतःचा असा एक अल्गोरिदम आहे की ते कशा प्रकारे वॉच टाइम जो आहे तो काउंट केला जातो, कशा प्रकारे व्ह्यूज जे आहे ते काउंट होतात, हे सर्व जे आहे ते तिथे पाहिले जातात किंवा लोक कशा प्रकारे व्हिडिओ जे आहेत ते बनवत आहेत, कोणकोणत्या पॉलिसीचं उल्लंघन होत आहे, हे सर्व त्यांच्या नजरेपासून कुठेही चुकलेलं नाही. आपल्याला जरी वाटत असेल की युट्यूबवर लाखो करोडोंच्या संख्येनं चॅनेल्स आहेत, पण युट्यूबचा जो अल्गोरिदम आहे त्यांच्या नजरेपासून आज काहीही लपलेलं नाही आहे. त्यामुळे तर आपल्या प्रत्येक बारीक हालचालीवर अल्गोरिदमचं अगदी पूर्णपणे लक्ष केंद्रित आहे. त्यामुळे युट्यूबकडे भलेही लाखो करोडोंच्या संख्येमध्ये चॅनेल्स जरी असतील तरी युट्यूबवर लोक कशा प्रकारे व्हिडिओ टाकत आहेत, कशा प्रकारे सबस्क्रायबर आपले जे आहे ते वाढवत आहेत किंवा कशा प्रकारे व्ह्यूज जे आहे ते वाढवत आहेत, या सर्वांवर बारीक लक्ष जे आहे ते युट्यूबचे असते. त्यामुळे कारण की युट्यूबकडे आपला डेटा जो आहे तो अवेलेबल असतो. त्यामुळे इलिगल मार्गाने आपण काहीही करणं इथे आपल्यासाठी घातक ठरणार आहे, आपल्यासाठी नुकसानदायक ठरणार आहे. म्हणजेच आपण कोणत्या मोबाईल मधून, कोणत्या ईमेल आयडी वरून आपण आपलं चॅनेल क्रिएट केलेलं आहे, ओपन केलेलं आहे, हा सर्व बेसिक डेटा जो आहे ते युट्यूबकडे असतो. त्यामुळे त्याला पटकन समजतं की कोणत्या चॅनेलवरून, कोणत्या IP ऍड्रेस वरून ते व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिले जात आहेत. आणि ज्या वेळेला हे युट्यूबला लक्षात येतं, युट्यूबच्या ज्या वेळेला अल्गोरिदमच्या लक्षात येतं त्यावेळेला भलेही तुमचे जे व्ह्यूज असतील, सबस्क्रायबर असतील, या चुकीच्या मार्गाने वाढलेले जर असतील तर ज्यावेळेला युट्यूबच्या लक्षात येईल त्यावेळेला तुमचे जे व्ह्यूज वाढलेले आहेत किंवा सबस्क्रायबर वाढलेले आहेत ते ऑटोमॅटिकली मायनस मध्ये जातील किंवा डाऊन व्हायला सुरुवात होईल. तर याचा तुमच्या चॅनेलला खूप धोका आहे. तर असं काहीही कृपया न करता तुम्ही जे लीगल मार्ग आहे त्या मार्गाने तुम्ही तुमचे सबस्क्रायबर असू द्या किंवा व्ह्यूज असू द्या ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एका ठराविक काउंट पर्यंत तुम्ही जे तुमचे स्वतःचे व्हिडिओ आहेत ते नक्कीच पाहू शकता. जोपर्यंत तुमचं चॅनेल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत तुमचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही स्वतःचे स्वतः पाहू शकता. तुम्ही एक दोन वेळा किंवा जास्तीत जास्त 3-4 वेळा किंवा अजून वाटलं तर तुम्हाला 9 ते 10 वेळा तुम्ही तुमचे जे व्हिडिओज आहेत ते नक्की बघू शकता. पण त्यापेक्षा जास्त व्हिडिओ तुम्ही वारंवार स्वतः पाहत असाल तर तुम्ही तुमचं चॅनेल जे आहे ते धोक्यामध्ये आणत. पण तुम्ही असं न करता जर तुमचे जे व्हिडिओज आहेत ते वारंवार दिवसभर लूप मध्ये तुम्ही लावूनच ठेवत असाल तर असं अजिबात तुम्ही करू नका, कारण याचा तुम्हाला पुढे मॉनिटायझेशन साठी खूप प्रॉब्लेम होणार. जसं की तुम्हाला मी सांगितलं आहे की युट्यूबचा जो अल्गोरिदम तो आहे तो सतत बदलत असतो आणि ज्या वेळेला त्याच्या नजरेमध्ये काही चुकीचं दिसतं त्यावेळेला मग आपलं चॅनेल मॉनिटाईज व्हायचं सोडूनच त्या प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतं. तर कारण की अल्गोरिदमच्या नजरेखालून कोणतीही गोष्ट लपलेली नाहीये. तुमचे व्ह्यूज असू द्या, तुमचे सबस्क्राईबर असू द्या, आता चुकीच्या पद्धतीने तुम्ही कोणत्या पॉलिसीचं उल्लंघन करत आहात हे सर्व जे आहे ते अल्गोरिदमच्या लक्षात येतं. आणि आता तर AI जनरेशन आहे त्यामुळे आता तर काहीच त्यांच्या नजरेपासून लपू शकत नाही. त्यामुळे किंवा एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीचं ऐकून तुम्ही तुमची वॉच टाइम वाढवायचा किंवा व्ह्यूज वाढवायच्या चक्करमध्ये स्वतःचा चॅनेल आणि चुकून जर अशा इलिगल मार्गाचा अवलंब करून जर तुमचं चॅनेल मॉनिटाईज होईल देखील, पण मॉनिटाईज झाल्यानंतर
ते पुन्हा डिमॉनिटाईज सुद्धा होऊ शकतं, किंवा तुमचे आपण जसं म्हणावं तसं आपल्या व्हिडिओजना जे इम्प्रेशन आहे ते येणार नाही, किंवा युट्यूबचं आहे तो तुमचे व्हिडिओज आहे ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचव रिकमेंड जे आहे ते सुद्धा करणार नाही. तर आणि ज्यांचे चॅनेल मॉनिटाईज झालेले आहेत त्यांनी तर हे अजिबातच करता कामा नये, कारण की जर चॅनेल मॉनिटाईज झालेले युट्यूबर्स जर क्रिएटर्स असतील तर ते सुद्धा आपले व्हिडिओ जे आहे ते वारंवार आपण स्वतः जर पाहत असतील तर प्लीज कृपया असं तुम्ही काहीही करू नका, नाही तर तुमचं जे चॅनेल आहे ते पुन्हा डिमॉनिटाईज होऊ शकतं. आणि डिमॉनिटाईज जर चॅनेल झालं तर तुमचं जे अर्निंग आहे ते इथे थांबू शकतं. तर असं करू नका. तर आता ज्यांचं चॅनेल मॉनिटाईज झालेलं आहे तर त्यांनी जर स्वतः व्हिडिओ वारंवार पाहत असतील तर त्याच्यामुळे आपलं चॅनेल जे आहे ते डिमॉनिटाईज होऊ शकतं. आता डिमॉनिटाईज का होऊ शकतं? ज्या वेळेला आपलं चॅनेल मॉनिटाईज होतं त्याचा जो क्रायटेरिया आहे तो आपण पूर्ण करतो, 4000 वॉच टाईम व 1K सबस्क्रायबर आहेत किंवा जे व्ह्यूज आहेत, हा क्रायटेरिया ज्यावेळेला कम्प्लीट करतो त्यावेळेला आपण YTD म्हणजे यूट्यूब पार्टनर प्रोग्राम मध्ये सामील होतो. म्हणजेच आपण यूट्यूबचं जे पेमेंट आहे ते घेण्यास आपण पात्र ठरतो. मग ज्या वेळेला आपलं चॅनेल मॉनिटाईज होतं आणि आपण हा क्रायटेरिया पूर्ण करतो त्यावेळेला आपल्याला पेमेंट सुरू होतं. पण ज्या वेळेला आपण चुकीच्या आणि हा रेव्हेन्यू जर आपण इनव्हॅलिड पद्धतीने मिळवत असेल तर युट्यूबच्या ज्या वेळेला लक्षात येतं की हा व्यक्ती, हा जो युट्यूबर आहे हा चुकीच्या मार्गाने आपले जे आहे ते सबस्क्रायबर किंवा व्ह्यूज वाढवत आहे, तर चुकीच्या मार्गाने रेव्हेन्यू जो आहे तो मिळवत आहे, तर त्यावेळेला आपलं जे चॅनेल आहे ते डिमॉनिटाईज सुद्धा होईल. त्यामुळे ज्यांचं कोणाचं चॅनेल मॉनिटाईज झालेलं आहे त्याने पुन्हा जे स्वतःचे व्हिडिओ स्वतः पाहणार जे आहे ते कृपया करून आणि जे कोणी युट्यूबर जे आहे ते म्हणत आहे की 7 दिवसामध्ये तुमचे 1K सबस्क्रायबर तुम्ही वाढवा किंवा इतके व्ह्यूज आहे ते तुम्ही घ्या, हे जे सांगत आहे ते कृपया करून जर तुम्ही नवीन असाल, युट्यूबवर नवीन चॅनेल चालू केलेला असेल तर असं कोणाचंही ऐकू नका तुम्ही, कारण की चुकीच्या मार्गाचा अवलंब केला तर आपल्याला त्याचा खूप नुकसान होऊ शकतं, आपल्याला त्याचा धोका असू शकतो. तर तुम्ही असं काही जे कोणी नवीन युट्यूबर्स आहे त्यांना मी इतकं सांगेन की असं कोणतेही तुम्ही व्हिडिओ बघून स्वतःच्या पायावर स्वतः दगड मारून घेऊ नका. कारण ज्यावेळेला आपण नवीन युट्यूब चॅनेल करतो, चॅनेल ज्यावेळेला ओपन करतो त्यावेळेला आपल्याला काही माहिती नसते, त्यावेळेला आपण असेच व्हिडिओ युट्यूबचे बघून आपण त्या व्हिडिओवरून आपण बळी पडतो आणि मग आपण आपलं जे चॅनेल आहे ते धोक्यामध्ये आणतो. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला तुमचे स्वतःचे जे व्हिडिओ आहे ते किती पाहायला पाहिजेत किंवा नाहीत. जर तुमचं चॅनेल मॉनिटाईज नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त 8 ते 10 वेळा तुमचे व्हिडिओ स्वतः तुम्ही पाहू शकता. पण जर तुमचे चॅनेल मॉनिटाईज असेल तर तुम्ही स्वतःचे व्हिडिओ जे आहे ते 2 ते 3 वेळा पहा, ते पण तुम्ही एकाच वेळेला तुम्ही इतक्या वेळेला व्हिडिओ नाही पाहू शकत. तुम्ही थोड्या 1-2-3 दिवसांमध्ये व्हिडिओ जे आहे ते पाहायचे आहेत किंवा ठराविक वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ जे आहे ते पाहायचे आहेत. हे मत युट्यूबचं नाही आहे की तुम्ही इतक्या वेळेला तुम्ही व्हिडिओ बघू शकताय, पण एक आपल्यामध्ये क्युरिओसिटी असते की मी व्हिडिओ बघितलेले आहेत, मग स्वतःचे व्हिडिओ स्वतःच पाहायला आवडतं, पण आपण बघून किती व्हिडिओ पाहणार ना, तर त्याला पण काही लिमिटेशन असतातच. तर तुम्ही तुमचे व्हिडिओ जे आहेत ते मॉनिटायझेशनच्या अगोदर तुम्ही 8 ते 10 वेळा पाहू शकताय, पण तेही ठराविक वेळेमध्येच तुम्हाला ते पाहायचे आहे. तर मध्ये दिवसभर लावून ठेवायचे नाही आहेत. आणि जर तुमचे चॅनल मॉनिटाईज असेल तर मात्र तुम्ही 1 ते 2 वेळा तुमचे जे स्वतःचे व्हिडिओ आहे ते तुम्ही स्वतः पाहू शकता. त्याच्यापेक्षा जास्त वेळा तुम्ही पाहू नका, कारण चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर डिमॉनिटाईज होण्याचा सुद्धा धोका तितकाच वाढलेला
त्यामुळे आताच सावध व्हा आणि तुम्ही स्वतःचे व्हिडिओ स्वतः पाहत असाल तर ते किती वेळा पाहायला हवे ते देखील तुम्ही स्वतःच ठरवलं पाहिजे. नाहीतर मग वॉच टाइम पूर्ण करायचा किंवा सबस्क्राईब पूर्ण करायच्या नादामध्ये स्वतःचं चॅनल जे आहे ते धोक्यामध्ये आणणार. तर आय होप आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका, जेणेकरून पुन्हा नवीन व्हिडिओ ज्या वेळेला पोस्ट करेल त्यावेळेला सगळ्यात अगोदर जी नोटिफिकेशन आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तर आज इथे थांबूयात आपण या व्हिडिओमध्ये. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सहित नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.